कुणाचं युट्यूब चॅनल आहे तर पण विषय काय झाला, मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. आमची परी ना खूपच जीव गुटतो माझ्यामध्ये. कॅडबरी आणली पण एकटे खात नाही बरं, हो की नाही ग? हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सोनाली खूप खूप स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. चला, आता वाजले आहेत 7. म्हटलं चला आता जे आहे तो आता मी घरात आलेच आहे. म्हणजे मी आता बाहेर गेले होते, थोडस वॉकिंग करायला गेलो होतो. तर आमच्या कॉलनीतल्या पण भरपूर लेडीज होत्या आणि मी आणि परी आम्ही थोडंसं गेलो आणि तिथं छानपैकी वाळू होती. तर वाळूवर मस्त मनसोक्त गप्पा करत बसलो. आता झाला उशीर, आता घरी आलो आहे तर वाजून गेले 7. आम्ही 5:30लाच गेलो होतो. तर म्हटलं चला, आता मुलांना भूकही लागली होती. काय बनवत आता विराज आणि परी बोलले की आता सांबर आणि भात बनवायचा आहे. तर मी आता इथं कुकरमध्ये डाळ पण लावली आहे आता सांबर बनवायला. त्याचनंतर मी आता इथं बनवणार आहे भात. अजून हे पण आले नाही, हे जरा बाहेर गेलेले काही कामानिमित्त. ते आल्यावर बघू आता त्यांना काय खायची इच्छा आहे तर मग ते पण बनवू. म्हणजे चला त्यासाठी तुमच्यासोबत शेअर करूया आता आणखी काय करणार आहे मी तर. चला, आता मी इथं जे आहे तर माझी तयारी चालूच आहे. आता लसण घेतलाय मी निवडायला, टोमॅटो वगैरे कापून झाले आहे, सर्वच कापून झालं आहे, सांबारची तयारी. आणि आता म्हटलं चला, तर आज जर म्हणायचं गेलं तर मी आता रोजच व्हिडिओ टाकत आहे. तर तुम्ही सर्वांनी माझे व्हिडिओ बघायचे आहेत आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करायचं आहे आणि शेअर करायचं आहे आणि लाईक पण करायचं आहे. तुम्हाला कसे वाटतात ते कमेंटमध्ये पण सांगायचे आहेत. मी रोजच डेली ब्लॉग टाकत आहे किंवा बाहेर जर कुठे फिरायला गेले ते पण टाकत आहे. तर चला म्हटलं तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा करावा. तर चला, मी आता पहिलं बनवते सांबर. तर बघू. त्याआधी ते आपले डॉगीचे पिल्ले बघा किती छानपैकी दरवाजामध्ये मस्तपैकी झोपलेले आहेत. तुम्ही ते बघू शकता किती भारी झोपतात ते रोजच आमच्या दरवाजात. त्याने एवढं दूध सगळं पिलंय आणि मग कसं खाईन ग? डब्यातलं नाही पिलं, खाली सांडून दूध पिलंय त्याने. खातोय का अजून? आहे का डुग्गू? हे बघ इथं कसा मस्त आली बघ डॉगी पाय. डॉगी पाय कशी आली इथं. ये बाहेर चल. हे बघ, हे बघ, हे बघ. त्याला पण टाकायचं थोडस. तर इथं जे आहे इथं आपले सगळे मसाले ठेवलेले आहे मी. तर आता मला इथून कसं किचन पर्यंत थोडस दूर होतं जायला, तरी पण मग आता ते छोट्या डब्यात पण भरलेले मी. बघा ते संपलं होतं जिरं. आता मी त्याच्यामध्ये टाकून घेते सर्वात प्रथम. रोजच आपल्या स्वयंपाकामध्ये काय करावं आणि काय नाही हा खूप मोठा प्रश्न पडतो. रोज एक भाजी वेगवेगळी करावं लागते, 1-2 भाज्या रोज डेलीच्या कराव्या लागतात. आता मी इथं सोलत आहे लसण. सर्वप्रथम लसूण सोलून घेते आता आणि लगेच भाजीला फोडणी देते. काय आणलंय? इथे परीने आणली कॅडबरी आणि बघा तिचा किती जीव आहे माझ्यात, तिने मला दिली आहे. आमची परी ना खूपच जीव गुटतो माझ्यामध्ये. कॅडबरी आणली पण एकटे खात नाही बरं, हो की नाही ग? काय खायचंय आज मग? वरण भात, सांबर भात का वरण बनायचंय? तर चला, आता आपली डाळ इथे शिजलेली आहे. आता मी सर्वप्रथम जे आहे सांबर बनवून घेते, नंतर भात टाकते. जर पोळ्या वाटलं तर करायच्या, नाही तर करायच्या नाही. तर हे काय जिथे माझं जे आहे तर सांबर झालंच आहे. आता मी त्यात थोडं पाणी टाकते. तर हे गाईज माझं जे सांबर आहे आता इथं झालं आहे. आणि आता मला एक सांगा की सर्व कुणाचं यूट्यूब चॅनल आहे तर आता बरेच गृहिणी जे आहे घरामध्ये राहतात तर ते बरेच जण करत आहे. कुणाचं मोनोटाईज झालेलं आहे, कुणाचं नाही झालेलं आहे. तर माझं मोनोटाईज झालेलं आहे. पण विषय काय झाला, मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. मी अगोदर सर्व शॉर्ट व्हिडिओ टाकत होते आणि लॉंग टाकतच नव्हते. म्हणजे टाकत होते पण कधीतरी, जास्त करून माझे शॉर्टच रील्स राहत होते. त्यामुळे जे झालेले आता मोनोटाईज असून पण मला जे पाहिजे ते व्ह्यूज येत नाही आहे. कारण मी आधी शॉर्टच टाकायचे. मग माझं जे चॅनल आहे, माझं जे अल्गोरिदम आहे ते सगळं शॉर्टमध्येच अडकलं होतं. आता व्ह्यूज मला यायला थोडा प्रॉब्लेम होत आहे. तर ज्यांचं कुणाचं असेल त्यांनी जे आपलं कंटेंट आहे तेच धरून टाकायचं आहे. जर तुम्ही शॉर्ट करत असाल तर तुम्हाला लॉंगला जास्त व्ह्यूज येणार नाही. कारण जसा मी अनुभव घेतला आहे तर तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्याच्यामुळं जर सुरुवात करायचं असलं तर तुम्ही एखादा मिनी ब्लॉग किंवा लॉंग व्हिडिओ हेच टाकत राहा. याने वॉच टाईमही वाढतो आहे आणि आपल्या डॉलर पण बनत आहे. आणि मॉनिटाईज जर झालेला असेल
तर तुमचं एकदा ॲडसेन्स पिन आल्यावर तुम्हाला लगेच डॉलर चालू होत आहे. माझा थोडा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे मला थोडा वेळ लागत आहे. तरी मी प्रयत्न करत आहे. मी रोजच व्हिडिओ अपलोड करत आहे. तर प्लीज सर्वांनी माझा व्हिडिओ बघायचा आहे आणि मला सबस्क्राईब पण करायचं आहे आणि थोडीशी मदतही करायची आहे. सर्वांनी सपोर्ट करायचा आहे. तर हे एवढं मला तुमच्याशी बोलायचं होतं. मी रोज व्हिडिओ टाकत आहे. प्लीज करून सर्वांनी बघायचं आहे. कसा आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे. लाईक शेअर पण करायचं आहे. जर कुणाचं असेल त्यांनीही मला कमेंट करून सांगा, ज्यांचं चॅनल आहे तसं, तर मी त्यांनाही सबस्क्राईब करेल. आणि त्यांचे व्हिडिओ मी म्हणजे बऱ्याच जणांचे व्हिडिओ मी यूट्यूबवर बघतेच आहे. कारण आपण जेव्हा ज्यांचं मॉनिटाईज झालेलं आहे त्यांचे व्हिडिओ जर बघितलं तर आपल्याला पण थोडे आणि शिकायचा बी प्रयत्न करत आहे. कसं बनवायला पाहिजे, काय बनवायला पाहिजे. तर आपण जर बघितलं नाही तर आपल्याला बी कळणार नाही आपण कसा व्हिडिओ बनवायचा आहे. तर तशी मी रोजची डेली रुटीन वगैरे मी टाकत आहे. आणि आता सध्या पण तसं मी घरात असते तर मी घरातलंच टाकणार आहे. माझं जे रेग्युलर रुटीन आहे तेच टाकत आहे. कधीतरी बाहेर गेलं तर बाहेरचं पण टाकत आहे. तर तुम्ही सर्वांनी बघायचं आहे. कसं वाटतं आहे कसं नाही तर मला कमेंट करून प्लीज करून सर्वांनी सांगायचं आहे. आणि ज्यांचे चॅनल त्यांनी पण कमेंट करा की माझं आहे म्हणून मोनो झालेलं आहे की नाही ते पण सांगायचं आहे. तर अशा प्रकारचे व्हिडिओ मी बनवत आहे. आता मी शॉर्ट जास्त करून टाकत नाही, एखादं टाकते. पण जर शॉर्ट टाकत असले तर मग आपले लॉंग व्हिडिओ जास्त व्ह्यूज येत नाही. हे मला आत्ता कळलं. आधी कळत नव्हतं पण आत्ता कळलं. त्याच्यामुळे मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. सगळ्यांना तेच सांगणं होतं माझं. आणि आज जे आहे म्हटलं चला आज आपण स्वयंपाक पण बनवू आणि थोड्याशा तुमच्यासोबत मनसोक्त गप्पाही करू. तर आता माझं इथे जे आहे माझं सांबार पण झालं आहे. आता मी टाकते इथे भात. पोळ्यांचं बघू, हे आल्यावर यांना जर पोळी खायची असली तरच मी करणार आहे. नाही तर मी करणार नाही पोळ्या, कारण मुलं खात नाही आणि एकटीसाठी करायला पुरत नाही. जर हे म्हटले पोळ्या खायच्या तर मी करणार आहे, नाही तर मग नाही. आता यांना उशीर झाला आहे. आता थोडंसं बाहेर गेले होते त्याच्यामुळं. तर आता बाकीचे आहे तर बराच वेळ झाला आहे. नाही तर माझं जेवण 7च्या आधीच होतं. आज मी गेले वॉकिंगला तिकडेच बसली, त्याच्यामुळे मला उशीर झाला. हरकत नाही, एखाद दिवशी होत असतं. तसं आम्ही चहा आणि बिस्किट खाल्ले होते म्हणून आम्हाला पण भूक नाही. म्हणून म्हटलं चला आपण थोडा वेळ बाहेर पण बसू. तर भातामध्ये मी थोडंसं गावरान तूप पण टाकणार आहे. भातामध्ये जर तूप टाकलं तर खूप छान टेस्ट लागते. म्हणून मी भात बनवते आणि थोडंसं मीठ आणि तूप या दोन्ही गोष्टी मी टाकत असते. आता मुलांना वरतून तूप आवडत नाही, मुलीला आवडत नाही, मुलाला आवडतं पण परीला आवडत नाही. त्याच्यामुळे मी आधीच भातात टाकते. मग तिला काही माहितीच होत नाही टाकलं आहे की नाही म्हणून. असं करते. जर नाही खाल्लं तर असंही करावं लागतं कधीतरी. तर सगळं तर काही पौष्टिक असतं खाणं, त्याच्यामुळं आपण तर मग टाकायलाच पाहिजे. आणि वरतून पण डाळ असली म्हणजे घ्यायलाच पाहिजे. तर मी जर वरण भात किंवा काही असलं तर मी वरतून पण तूप गरम करून सगळ्यांना देते. मी पण खाते आणि सगळं व्यवस्थितच. आणि दूध पण सगळ्यांना अर्धा कप, हे पण चांगलं आहे लहान मुलांसाठी. अंडं, दूध हे सगळ्या गोष्टी सकाळी सकाळी त्यांना पण द्यायला पाहिजे. आता आमच्याकडं कसं मुलं जर घरी असले तर पितात, नाही तर नाही पण पित. मी तर पिते रोज, कारण मी घरीच असते ना. चला आता इथं माझं झालं आहे सांबार. आणि म्हटलं चला आता गप्पाही मारू थोड्याशा आणि स्वयंपाक पण बनवू, म्हणजे मलाही बोर होणार नाही. आणि करून सर्वांनी पूर्ण ब्लॉग बघायचा आहे. जर काही चुकलं तर तेही सांगायचं आहे, नेमकं काय चुकत आहे. जर आता मी प्रयत्न तर खूप करत आहे की चांगले व्हिडिओ बनावा, चांगले अपलोड करावं, तुमच्यापर्यंत तुम्हाला आवडले पाहिजे. आणि जास्त करून ज्या आहे व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या अशा गृहिणीच आहे. आणि ज्यांचं चॅनल नसेल त्यांनीही सुरुवात करा. आणि तुम्ही घरीच असता, तुमच्याकडे दिवसभर खूप वेळ असतो, त्याच्यामुळे तुम्ही पण सुरुवात करायची आहे. नवीन गोष्टी केल्या की आपल्याला दिवस पण आपला हे होत नाही, छान जातो. कारण दिवसभर करायचं काय हा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे मग मी असं चाललंय माझं. आता मी टाकते भात. तोपर्यंत इथं पाण्याला आता गरम होते. चला आता मला एक दिवस माझं जे किचन आहे तुमच्यासोबत थोडंसं मी किचन दाखवणार आहे. माझं छोटंसं किचन आहे, पूर्ण शेअर करणार आहे मी कसं आहे, कसं ठेवलं आहे, कसं नाही. तर चाललं आहे 1-2 दिवसामध्ये मी त्याचा पण व्हिडिओ बनवणार आहे. आपलं अजून वरचं काम बाकीच आहे. सध्या आपण खालीच राहते, त्याच्यामुळं खालच्या किचनचा मी व्हिडिओ बनवणार आहे. कुठे काय ठेवलेले आहे तर तुम्हाला तर माझ्या घरात छोटं असल्यामुळे लगेच दिसतं आहे, पण तरी मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे. व्हिडिओ स्पेशल बनवणार आहे त्याचा. आता मी तर जे आहे हे भातासाठी मी घेतले कोलम तांदूळ. हे बघा किती छान आहेत, एकदम मस्त आहेत, बारीक. आता हे घेतले आहे, याचाच मी बनवणार आहे आता राईस. मस्त होतो एकदम मोकळा.
प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं जे आहे रुटीनमध्ये मी जेवढ्या वेळा चिकन असो, मटण असो किंवा भाज्या असो किती वेळा धुता हे पण मी सांगत असते. आता मी हे जे आहे राईस मी याला 3 पाण्याने स्वच्छ धुणार आहे. मस्तपैकी हे जर धुतले ना तर बघा तुम्ही याचे कलर वगैरे सगळं दिसतो आपल्याला. आता कारण आजकाल सगळं केमिकल जसं येऊ लागलं, काही विशेष नाही तिथे. सगळं धुवून व्यवस्थित स्वच्छ करूनच खायचं आहे सर्वांनी. तर गाईज इथे बघू शकता तुम्ही माझी आता इथं दिवा अगरबत्ती पण झालेली आहे. मस्तपैकी संध्याकाळचं वातावरण झालं की असं दिवा अगरबत्ती लावावंशी वाटतं, घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं. आणि इथं मी लावून घेतलं आहे. आधी मी डाळ भात टाकल्यानंतर मी दिवा अगरबत्ती लावलेली आहे. आता आली मी हॉलमध्ये, तर इथं सर्वच असं आवरून झालं होतं माझं. म्हटलं चला आता संध्याकाळचं तरी काय आवरणार आहे, आपला दिवसभर आपले तेच कामं चालू असतात. आमच्या मॅडम बघा इथे सारखं टी व्ही बघत बसता. बघा खायचं फक्त आणि बसायचं, दुसरं काहीच काम नाही आहे आमच्या परीला. 2 दिवस खूप अभ्यास केला, तिसऱ्या दिवशी सारखं झोपूनच राहते. का ग असं काय हसती? फक्त अभ्यासाचं जीवार येतं. काय खाते तू बघू? चॉकलेट. किती चॉकलेट खाणार आहे आणखी? संपले, लास्ट होते. एवढं चॉकलेट खात असतात का? एकच आणलं होतं. फक्त टी व्ही बघायचा, अभ्यास कधी करायचा आहे? झोपले सगळे. सगळं झोपलेलं करणार आहे. आम्ही आवाज देतो का तुला 3 वेळा? हा. वा हुशार बाई. दादा पण माझं पण दादा करतो. दादा चालू आहे क्लासेस बघणं. हा क्लास. तर चला आता इथे भात पण लावला होता मी, दिवा अगरबत्ती पण झाली. म्हटलं चला आता थोडंसं समोर बसू, तोपर्यंत भातही होत आहे. आता भात होतच आहे तोपर्यंत मी बसून घेते थोडा वेळ. तर हे काही इथे बघू शकता तुम्ही, मी आता इथं मस्तपैकी सांबार बनवून घेतला आहे. माझं सांबार एकदम रेडी झालं, एकदम घट्ट असं सांबार बनवलं आहे मी. इकडे झाला आहे आता माझा भात. अगदी 2च मिनटात माझा भात पण होणार आहे. मी कुकरला लावला आहे. तर हे काही चला आता माझा इथं स्वयंपाक पूर्ण रेडी झाला आहे. आता मी हा व्हिडिओ इथंच थांबवते आणि चला तर आता मग बाय सर्वांना. जर नवीन कुणी असेल तर सर्वांनी सबस्क्राईब, लाईक, शेअर करायचं आहे. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.